विरोधी पक्षाचे आमदार आज शपथ घेणार नाहीत। विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकलाय। नव्या सरकारचा निषेध म्हणून शपथ घेणार नाहीत अशी भूमिका विरोधी आमदारांनी मांडली। विरोधकांना उद्यापर्यंत आमदारकीची शपथ घ्यावीच लागेल, तरच विरोधकांना परवा कामकाजात सहभागी होता येईल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली। विधानसभा निवडणुकीत झालेल्या ईव्हीएम मशीनच्या घोळाबाबत विरोधकांनी निषेध व्यक्त केला। यावेळी आम्ही आज शपथ घेणार नाही आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढा देऊ असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं। प्रवीण दरेकरांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। आमदारकीची शपथ न घेणं म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव आहे असा टोला दरेकरांनी लगावला। तर शपथ न घेतल्यानं निवडून देणाऱ्या जनतेचा विरोधक अपमान करतायत असा निशाणा दरेकरांनी साधलाय। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मवियाला धक्का बसलाय। समाजवादी पार्टी मवियातून बाहेर पडली आहे। अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेत आम्ही मवियात नाही अशी स्पष्टोक्ती दिली। विधानसभेत 13% मतदान वाढलं कसं असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला। बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी मागणी आव्हाडांकडून करण्यात आली। विरोधकांचा हा रडीचा डाव आहे अशी टीका केली अजित पवारांनी। लोकसभेत 31 जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं, आता विधानसभेत पराभव झाला तर ईव्हीएम खराब आहे असं कसं काय राव असा सवाल अजित पवारांनी केला। प्रसाद लाड यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला। स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता आव्हाड ही शेवटची लढाई लढतायत असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सरकारचा निषेध करण्यात आला। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी हातात लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्केटवाडी अशा आशयाचे पोस्टर्स घेतले आणि निषेध केला। मार्केटवाडीच्या लोकांनी आदर्श घालून दिलाय। निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या अशी त्यांची मागणी आहे। मग निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण आहे असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील उद्या सकाळी 8 वाजता मार्केटवाडीला जाणार आहेत। सोलापुरात जात शरद पवार उत्तम जानकरांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ घेतली। फडणवीसांकडून आमदारकीची शपथ घेण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आमदारकीची शपथ घेण्यात आली। विधानसभेचा सदस्य म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली। विधान भवनामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारकीची शपथ घेतली। विधान परिषदेचे महायुतीचे सभागृह नेते एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे काम पाहतील। न्यूज 18 लोकमतला ही सूत्रांनी माहिती दिली आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे आमने सामने आले। यावेळी आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना हस्तांदोलन केलं, त्यांचं अभिनंदन केलं आणि देवेंद्र फडणवीसांनीही धन्यवाद असं उत्तर दिलं। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधान भवनात एकत्रित प्रवेश केला। मुख्य म्हणजे यावेळी अधिवेशनासाठी येताना दोघांनी हातात हात घालत एंट्री केली। मात्र या दोघांच्या एकत्रित एंट्रीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादांच्या आमदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी गुलाबी फेटे बांधून अजित पवारांचं स्वागत केलं। राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या आमदारही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फेटे बांधून आल्याचं बघायला मिळालं। शिवसेनेच्या आमदारांनी भगव्या रंगाचे फेटे परिधान केले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांना अभिवादन केलं। शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। शिवरायांच्या नावाचा जयघोष करण्यात आला। महायुतीचं सरकार आल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आणि जबाबदारी पार पाडण्याकरता महायुतीकडून सगळेच प्रयत्न करू असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला। तर सगळ्या जाती धर्मांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू, अनेक प्रकल्प मार्गी लावू असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महायुती म्हणून पुढचे निर्णय घेताना आमच्याशी आणि मित्रपक्षांशी चर्चा करावीच लागेल असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं। शपथ घेताच अजितदादांची 1 कोटींची प्रॉपर्टी मुक्त केली। नवाब मलिकांची ही प्रॉपर्टी आता सोडवली जाईल असं म्हणत खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला। भाजपमध्ये जा, आपली संपत्ती ताब्यात घ्या अशी भाजपची ऑफर असल्याची टीका राऊतांनी केली। प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला। त्यांच्याकडचे सगळे विषय संपल्यामुळे जुने विषय उकरून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न राऊतांकडून केला जातो असा टोला दरेकरांनी लगावला। अजितदादांची संपत्ती मुक्त झाली, यात नवल काय वाटायचं, असं काही नाही, ते होणारच होतं। आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात आहेत। भाजपमध्ये गेल्यावर सगळेच स्वच्छ होतात असा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केला।
राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं आहेत. राज ठाकरेंनी काय करायचं हे फडणवीस ठरवतात, असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला. माझं राहतं घर ईडीच्या ताब्यात आहे, पक्ष सोडला तर घर मोकळं करू असा आमच्यावर दबाव आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला. शिंदे अजितदादांनी भीतीपोटीच पक्ष सोडला असा दावा राऊतांनी केला. तिन्ही नेते मंत्रिमंडळाबाबत चर्चा करतील आणि मुख्यमंत्री योग्य वेळी मंत्रिमंडळाचा विस्तार करतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. तर सभापती निवडीबाबतही लवकरच निर्णय होईल असंही ते यावेळी म्हणाले. 10 वर्षांनंतर जनतेनं पुन्हा संधी दिल्याने शिवसेना आमदार निलेश राणेंनी जनतेचे आभार मानले. दरम्यान दोन्ही भाऊ महाराष्ट्रासाठी काय करू शकतात हे दाखवायची वेळ आली असंही ते म्हणाले. नवनीत राणांनी तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर डान्स केल्याचा आरोप यशोमती ठाकूरांनी केलाय. दरम्यान राणांच्या डान्सवर आक्षेप घेत त्यांनी नवनीत राणांवर टीकेची तोफ डागली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत इंडिया आघाडीने केलेल्या खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान संधी मिळाली तर मी नक्कीच इंडिया आघाडीचं नेतृत्व करेन असंही त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जींनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी खोचक टीका केली आहे. राऊतांसारखं विचलित बोलण्याचं काम दीदी करत आहेत असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान सोनिया गांधींना हे वक्तव्य आवडणार नाही असंही ते म्हणाले. उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या धर्तीवर मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर परिसराचा विकास होणार आहे. कामांकरता मुंबई महापालिकेकडून वास्तुविशारद सल्लागाराची निवड करण्यात आली असून 473 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुण्याच्या बालगंधर्व चौकात ठाकरे गटाकडून धरणं आंदोलन करण्यात आलं. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये परिवहन कार्यालयाकडून मोटार वाहन कर भरलेल्या वाहनांना जप्त करण्यात आलं. दरम्यान विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्याची घोषणा परिवहन विभागानं केली आहे. पुण्याच्या हिंजवडी परिसरामध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ झाली आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेनं लागू केलेली 10% पाणी कपात मागे घेण्यात आली आहे. पालिकेतर्फे मुंबई, ठाणे, भिवंडी या परिसरात पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ही पाणी कपात रद्द केल्यानं सगळ्यांना दिलासा मिळाला आहे. वसई विरार मॅरेथॉन निमित्तानं 8 डिसेंबरला पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. त्यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत मुंबईतील 26 प्रभागांमध्ये 100 दिवस मोहीम राबवण्यात येणार आहे. क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरुग्ण टाळणं हे मोहिमेचं उद्दिष्ट असणार आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरता महापालिकेने आता ठिकठिकाणी क्लीन अप मार्शल्सची नियुक्ती केलेली आहे. त्याद्वारे 7 महिन्यांमध्ये 3,36,00,000 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. राज्यातील 4 कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागांवर विद्यापीठ स्तरावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी 10 डिसेंबरला या जागांवरील प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे. IIT मुंबईनं प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचं हजेरीपत्रक पालकांना पाठवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र निर्णयावर विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली असून त्यातून विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येणार आहे. बी फार्मसी प्रदीर्घ कालावधीपासून रखडलेल्या औषध निर्माणशास्त्र शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी 3ऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सोमवारपर्यंत पात्रताधारक विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत आहे. देशात सर्वाधिक वाहनं विकणाऱ्या मारुती सुझुकीसह बहुतांश वाहन निर्मात्यांनी वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या भरपाईमुळे किंमतवाढ जाहीर केली आहे. येत्या 1 जानेवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमती लक्षणीय वाढणार आहेत. आरटीओनं येत्या काळात नवी सार्वजनिक प्रवासी वाहनं तसंच 2019 नंतर दाखल झालेल्या सगळ्या बस, कॅब आणि राष्ट्रीय परमिट असलेल्या ट्रकसह पॅनिक बटन आणि व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस यंत्रणा बंधनकारक करणार आहे. अंधेरीतील गोखले पूल, विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल आणि मशीद बंदर इथला कर्नाक पूल या धोकादायक आणि जीर्ण झालेल्या उड्डाणपुलांची महापालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. मात्र या तिन्ही पुलांची कामं पावसाळ्याआधी पूर्ण केली जातील अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. नवी मुंबई महापालिका उद्यान विभागाचा अजब कारभार समोर आलाय. ऐरोली कटई नाका हा मार्ग बनवताना रेल्वे स्थानकासमोरील शेकडो झाडं अडथळा येत असल्यानं झाडं स्थलांतरित करण्यात आली. झाडांना खीळ ठोकून स्थलांतरणाची नोटीस लावली गेली आहे. नाशिकमध्ये कोयत्यानं वार करून हॉटेल व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. नितीन शेट्टी असं मृत व्यावसायिकाचं नाव आहे. घटनेचा CCTV समोर आलाय. नाशकात
सोनसाखळी स्नॅचर्सनी धुमाकूळ घातलाय। गेल्या महिन्याभरापासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। नागरिकांनी संताप नोंदवलाय। चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश येत आहे। नाशकातील वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिलं। तातडीनं कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेकडून देण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी मोठा दणका बसलाय। 238 कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार असलेल्या बँकेच्या 2 अधिकाऱ्यांसह एका सीएकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले। क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकीत दुप्पट परताव्याचं आमिष दाखवून संभाजीनगरमध्ये 24 जणांना 1,80,00,000चा गंडा घालण्यात आला। या दरम्यान या प्रकरणात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जळगावातील वैजापूरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका जमावानं एका तरुणाला बेदम मारहाण केली। या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। 7 जणांना ताब्यात घेतलंय। नागपूरच्या वाठोडामध्ये पोलीस स्टेशनच्या पीएसआयला धक्काबुक्की करण्यात आली। दरम्यान या धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 30 वर्षाच्या अश्विन गेदाम हे गुरुवारी रात्री आपल्या मामाच्या घरून परतत असताना दुचाकी घसरल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात पडले। या अपघातात अश्विन गेदाम यांचा मृत्यू झाला। केज तालुक्यातील मसाजोग इथं पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला जमावानं बेदम मारहाण केली। शेतकऱ्याला विश्वासात न घेता दमदाटी करत प्रकल्प उभारण्याचं काम सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आणि लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली। नंदुरबारमध्ये बसचा अपघात झालाय। देवगुई घाटात बस उलटली। सुदैवानं अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही। गोंदिया जिल्ह्यात तिरोडा पोलिसांनी धडक कारवाई केली। घरफोड्या करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आले। त्याच्याकडून 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। संभाजीनगरमध्ये चाकू हल्ल्यात एका अभियंत्याचा मृत्यू झालाय। झालटा या परिसरामध्ये हॉटेलच्या बिलावरून एका टोळीनं हॉटेलमध्ये वाद घातला। दरम्यान त्याचवेळी जेवणाकरिता आलेल्या एका अभियंत्याला हॉटेल मालक समजून त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला। सांगली जिल्हा परिषद शाळेतील 0 शिक्षक प्रकरणी मुख्याध्यापकासह केंद्र प्रमुखाला निलंबित करण्यात आले। शिक्षक म्हणून एक महिला मुलांना धडे देत असल्याचं समोर आल्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली।